बरोबर ते घेऊन येतात। आमचा हक्क आहे। बरं बोला, काय म्हणताय तुम्ही? त्यांच्या मुलांनी त्या सगळ्या टेंडर प्रक्रियेत माघार घेतली आहे, त्यांचं म्हणणं आहे की आता बांधकाम त्यांनी करावं। पण आता ह्याच्यावर तुम्ही माझी रिॲक्शन का विचारताय? तुम्ही आरोप केले होते। मी आरोप नव्हता केला, मी काही प्रश्न विचारले होते। आरोप कशा करता करायचे? खरं म्हणजे मराठी तरुणांनी उद्योगात यायला पाहिजे या मताचे आम्ही आहोत। शिवसेनेची स्थापना त्यासाठी आहे ना, की आपली मराठी मुलं, मराठी तरुण आणि नोकऱ्या न करता नोकऱ्या देणारे व्हावेत, उद्योग करावेत, ही आमची भूमिका आहे। फक्त सत्तेचा राजकीय गैरवापर करून अशा प्रकारे बेकायदेशीर कृत्य करून महाराष्ट्र राज्याची लूट करून व्यापार करू नका, एवढीच आमची भूमिका आहे। एक मराठी तरुण पुढे जात होता, तुमच्या वक्तव्यामुळे त्याला त्या टेंडर प्रक्रियेमध्ये मला असं वाटत नाही, संजय शिरसाट नाही, मला असं वाटत नाही, कारण संजय शिरसाट यांचं आतापर्यंतचं सगळं काम आहे। त्याशिवाय काही ते बातरवा माळ्यावर राहायला गेले मुंबईत? शिवसेनेमुळेच गेले ना। मुंबईमध्ये 72व्या माळावर आम्ही पण राहत नाही। ग्रामीण भागातला एक तरुण मुंबईमध्ये 72व्या माळावर राहतो, ही बाळासाहेब ठाकरेंचीच कृपा आहे, शिवसेनेची कृपा आहे, आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे। संजय शिरसाट असं देखील म्हणतात की तुम्ही आमच्या नादाला लागू नका, आम्ही देखील तुमच्या सोडून द्या। अरे कोण शिरसाट, सोडून द्या, चला। असे खूप येतात आणि जातात। आपण जो नितेश राणेंच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केलेला होता, त्यामध्ये त्यांना आज कोर्टाने, माझगाव कोर्टाने जे आहे जामीन मंजूर केलेला आहे 2000 रुपयाच्या। म्हणजे ते आता जामिनावर सुटलेत, ना। ठीक आहे, कोर्टाने म्हटलंय की कोर्टाच्या प्रक्रिया आहे, ज्या होत असतात, त्याच्यावरती काय मत व्यक्त करायचं? कोर्टात हजर राहण्याची गरज नाही असे कोर्ट। आता अनेक प्रकरणामध्ये मी सुद्धा कोर्टात हजर राहत नाही, मला कोर्टाने परवानगी दिलेली आहे। ते राज्याचे मंत्री आहेत, विधानसभेचे सदस्य आहेत, मी राज्यसभा सदस्य, अशा प्रकारची सवलत मिळते, त्यात काय नियमबाह्य काय नाही। थँक्यू सर। बाळा दराडे आता आपली भेट घेतली, काही चाल तर शिवसेनेमुळे शिरसाट हे मुंबईत 72व्या मजल्यावर राहायला गेल्याचं आपल्याला आनंद आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय। सत्तेचा राजकीय गैरवापर कोणी करू नये, असंही राऊत म्हणत आहेत।